श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये महादेवांची अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री शिवलीलामृत या अमृतासमान ग्रंथाचं पारायण करणं. अनेक भक्तांनी या ग्रंथाचं पारायण सुरूही केलं असेल आणि अनेक भक्तांचं या ग्रंथाचं पारायण झालंही असेल. हा ग्रंथ आपण नियमांनी आणि या मंगलमय वातावरणामध्ये पठण करत असतो. श्रावण महिना म्हटलं की हा अतिशय पवित्र महिना असतो आणि महादेव हे सूक्ष्म स्वरूपामध्ये पृथ्वी तलावरती अवतरलेले असतात. त्यामुळे आपण ज्या काही सेवा करतो त्या त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात. तर या शिवलीलामृत पारायणाचं जे उद्यापन आहे ते आपण 3 पद्धतीने करू शकतो. तेही अगदी सोप्या पद्धतीने कसलाही खर्च न करता तुम्हाला हे पारायणाचं उद्यापन करायचं आहे. तर कशाप्रकारे शिवलीलामृत या ग्रंथाच्या पारायणाचं उद्यापन करावं, की जेणेकरून आपण जे शिवलीलामृत पारायण केलेलं आहे त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळेल, आपली सेवा पूर्णत्वास जाईल. तर तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. श्री स्वामी समर्थ. मी प्रियांकाच ऑल कंटेंट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण कसं करावं, पूजा कशी मांडावी, किती 1 दिवसीय, 3 दिवसीय, 5 दिवसीय, 7 दिवसीय, 14 दिवसीय अशा प्रकारे आपण कशाप्रकारे पारायण करू शकतो. त्याचप्रमाणे कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत, त्याबद्दल इन डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. पारायण करण्याची पहिली पद्धत अशी आहे, तुम्हाला एक पांढरं वस्त्र घ्यायचं आहे. हे तुम्हाला कुठल्याही आपलं जे कापड दुकान असतं तिथे मिळून जाईल. त्याप्रमाणे तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ तुम्ही 1 किलो, 2 किलो, पावशेर, अर्धा किलो जशी तुमची यथाशक्ती असेल तेवढं घ्यायचं आहे. हे घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे महादेवांची विधिवत पद्धतीने पूजा करून तुम्हाला त्या ठिकाणी शिवलिंगापाशी हे तांदूळ आणि वस्त्र अर्पण करायचं आहे. इतकं सोप्या पद्धतीने तुमचं हे पारायणाचं उद्यापन होतं. किंवा मग तुम्ही एखाद्या ब्राह्मणाला किंवा जे मंदिरामध्ये पुजारी वगैरे असतात त्यांना तुम्ही हे दान करू शकता किंवा एखाद्या गोरगरीब व्यक्तीला सुद्धा तुम्ही हे दान करू शकता. अशा प्रकारे शिवलीलामृत पारायणाचं उद्यापन तुमचं होतं. दुसरी पद्धत अशी आहे, तुम्ही तुमच्या यथाशक्ती खाण्याच्या वस्तूचं असेल, पैशांचं असेल किंवा कशाचंही एखाद्या कपड्यांचं असेल, तुम्ही गोरगरीब एखाद्या व्यक्तीला ज्याला खरंच गरज आहे अशा व्यक्तीला दानधर्म करू शकता. तिसरी पद्धत अशी आहे, तुम्हाला पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे किंवा यथाशक्ती तुम्हाला जे शक्य आहे चपाती, भाजी जे तुम्हाला करणं शक्य आहे ते तुम्ही गुरुचरित्र पारायणाप्रमाणे करायचं आहे. एखाद्या जोडप्याला किंवा ब्राह्मणांना तुम्ही घरी बोलावू शकता, लहान मुलांना तुम्ही बोलावू शकता आणि त्यांचा आदरातिथ्य करून त्यांना हे जेवण तुम्हाला करायचं आहे. एखादं जोडपं तुम्ही बोलावलं तर त्यांचा आदरातिथ्य करा. त्या महिलेची सवाष्णीची ओटी तुम्ही भरा. त्या पुरुषाला तुम्ही कपडे वगैरे म्हणजे पोशाख वगैरे देऊ शकता. यथाशक्ती तुम्ही दक्षिणा अर्पण करू शकता. दोघांच्या पाया पडून तुम्ही नमस्कार करा. आशीर्वाद त्यांचा तुम्ही घ्या. अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने शिवलीलामृत या पारायणाचं तुम्हाला उद्यापन करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही यातली कुठलीही पद्धत अवलंबा आणि उद्यापन करा. तुमच्या कितीही सांसारिक अडचणी असतील त्या दूर होतील, तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तर त्यामुळे तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथाचं अजूनही जर पारायण केलं नसेल तर ते करा आणि तुमच्या इच्छा पूर्ण करून घ्या. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.